नमस्कार. गेल्या 3 मार्चपासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाच्या दरम्यान अनेक प्रकारचे उग्र आंदोलन या ठिकाणी करण्यात आली. त्या ठिकाणी जी महिलांनी जेल भरून केलं, तोंडाला काळं फासण्याचं आंदोलन केलं. त्यानंतर 2 दिवसापूर्वी आझाद मैदानामध्ये काही महिला भगिनींनी स्वतःचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. राज्यात विविध जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यात शिक्षकांनी स्वतःला आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न केला, तरी कोणत्याही प्रकारची शासनाला जाग आली नाही. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या क्षणी आम्ही शासनाला अशी विनंती करतोय की किमान अधिवेशन संपता का होईना 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी विनंती मी शासनाला करतो. जरी आमच्या नशिबानं या अधिवेशनामध्ये जरी निर्णय नाही झाला तरी आम्ही कोणत्याही प्रकारचं नाराज होणार नाही. आम्हाला लढायला शिकवलं आहे, आम्ही रडणारे नाही. त्यामुळं येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये निश्चित 14 ऑक्टोबरची अंमलबजावणी कशी होईल यासाठी आम्ही आत्तापासूनच आंदोलनाला आम्ही सुरुवात करतोय. परंतु ती तारीख आज आम्ही सांगत नाही. काही कालावधीमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही राज्यातील प्रमुख लोकांना एकत्र करून ती दिशा ठरवणार. राज्यातल्या कोणत्याही लोकांनी, शिक्षकांनी, बंधू भगिनी किंवा कर्मचारी असतील यांनी कोणीही नाराज होऊ नका, कारण या आझाद मैदानानं आपल्याला बरंच काही दिलं आहे आणि याच ठिकाणी आपल्याला पुढचंही अनुदान मिळेल एवढीच आशा व्यक्त करतो. धन्यवाद.